नमस्कार श्रोतेहो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपणा सर्वांचं स्वागत करते. आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की नुकतंच केंद्र सरकारने नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलंय. काय आहे हे धोरण नेमकं, त्याची वैशिष्ट्य काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे शिक्षण तज्ज्ञ नागपुरातील SMMCAच्या प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव यांना. चक्रदेव मॅडमनी 35हून अधिक वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्य केलेलं आहे. त्या सध्या मासा महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्कूल ऑफ आर्किटेक्चर याच्या अध्यक्ष आहेत. चला तर मग त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की या नव्या शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये काय आहेत. नमस्कार मॅडम. हा, नमस्कार आभाराणी ताई. आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमामध्ये खूप स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. सुरुवातीला मला हे समजून घ्यायला नक्कीच आवडेल की हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे आणि या धोरणाची आवश्यकता काय आहे. आभाराणी ताई, 29 जुलै 2020 ही तारीख आपल्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात लिहिल्या जाईल अशी मला खात्री आहे. कारण शिक्षणामध्ये जी क्षमता आहे समाज बदलण्याची, ती क्षमता जाणून घेऊन आता आपल्याला हवा तो बदल आपल्या समाजामध्ये घडवून आणता येईल एवढी क्षमता या धोरणामध्ये नक्कीच आहे. याची पार्श्वभूमी सांगायची झाली तर 2015 पासून याची सुरुवात झाली आणि 2015 नंतर 2019 मध्ये पहिला ड्राफ्ट या धोरणाचा प्रसारित करण्यात आला आणि त्यावरती शिक्षण क्षेत्रातीलच नव्हे तर सगळ्या तज्ज्ञांचे आणि आम जनतेचे सुद्धा विचार याबद्दल काय आहेत ते मागवण्यात आले. नेमकं हे धोरण काय सांगताय, याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आभाताई, ह्यामध्ये जर का ठळकपणे आपल्याला सांगायचं असेल तर आपल्याला आपली ओळख करून देणारं हे धोरण आहे. तुम्ही आणि मी, फार काय आजची मुलं सुद्धा ज्या शिक्षण प्रणालीत आहेत त्याबद्दल आपल्या मनाला समाधान नाही. कारण तुम्हाला आणि आम्हाला आपल्या घरच्या संस्कारातनं मनामधनं काय वाटतं ते आपल्याला समाजामध्ये प्रतीत होताना दिसत नाही. ते दिसत का नाही? कारण बराचसा भाग शिक्षणाकडे सुद्धा आहे. त्यामुळे हे शिक्षण बदलण्याची ती गरज होती आणि फार पूर्वी म्हणजे 1835 मध्ये मेकॉलेनी आणि जो शिक्षणामध्ये बदल घडवला त्याच्या आधी जी भारतामध्ये शिक्षण होतं त्याचं जे स्पिरिट आहे ते स्पिरिट आपल्याला या नवीन धोरणामध्ये दिसतंय. आणि ह्यामध्ये मुख्यत्वे शिक्षण हे आनंदी व्हावं, रसमय असावं. सरस्वती ही जी शिक्षणाची देवता आहे तिच्यातला जो रस आहे तो हरवलेला होता, तो परत मिळवण्याची धडपड या धोरणामध्ये आपल्याला दिसते आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारांनी तो परत आणण्यासाठी काय करता येईल. पहिला मुद्दा म्हणजे याचा आवाका वाढवण्यात आलेला आहे. आतापर्यंतच्या सगळ्या धोरणांमध्ये आपल्याला दिसतंय की वयाच्या 6 वर्षापासून राईट टू एज्युकेशन मध्ये मूल येत होतं. 3 वर्षापासून सुद्धा 6 वर्षाचा होईपर्यंतचा काळ या धोरणामध्ये त्यांचा पण विचार करण्यात आलेला आहे. म्हणजे हे तसं पाहिलं तर एक ऐतिहासिक धोरण आपल्याला म्हणता येईल. अगदी, ज्याच्यामध्ये वयाच्या 3ऱ्या वर्षापासून 6व्या वर्षापर्यंत म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षणाकरता देखील या धोरणामध्ये स्पष्ट शब्दामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्याचा. अगदी बरोबर आहे. आणि केवळ या एका गोष्टीमध्ये म्हणजे 2009चा जो राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे त्यामध्ये सुद्धा हे वयोगट नाही आहे. आणि हे वयोगट सामील केल्याबरोबर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की नंबर ऑफ स्टुडंट्स ज्यांच्यापर्यंत आता सरकारला पोहोचायचं आहे शिक्षण देण्यासाठी तो किती पटीने वाढलाय. काम खूप वाढलं आहे. ह्यामध्ये खेड्यातल्या अगदी दूर राहणाऱ्या मुलांपर्यंत सुद्धा पोहोचायचं आहे. आणि त्यामध्ये स्ट्रक्चर जो आहे ते आजचं आपलं 10वी+2 म्हणजे 12 वर्षाचा जो काळ आहे त्यात 3 वर्ष वाढलीत आता. आणि त्यामुळे 3, 4, 5 वर्षाचं वय हा काळ आपण त्यामध्ये घेतलेला आहे. म्हणजे 5+3+3+4. हो हो. तर पहिली 5 वर्ष म्हणजे 3ऱ्या वर्षापासून 8व्या वर्षापर्यंत. 8व्या वर्षापर्यंत. हो. आणि मग 3ऱ्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्याला अंकवाचन आणि अक्षरवाचन येणं अपेक्षित आहे. आणि मग तिथून पुढे सुरू. अगदी अगदी. पण त्याआधी आपण असं बघूया ना, 3ऱ्या वर्षाच्या मुलाला काय शिकवणार. बरोबर. तर रंगांची ओळख, शब्दांची ओळख, शेप्सची ओळख, नंतर
पक्षी ओळखणं, गाणी म्हणणं, नाटकं करणं, असे हसत खेळत त्याची वाढ 6 वर्षापर्यंत करायची असं त्यामध्ये आहे. या पूर्व प्राथमिक याच्या नंतरचे जे टप्पे आहेत सांगितलेले, तर त्याविषयी आपण थोडं सांगूया. हो, 3री, 4थी आणि 5वी ही 3 वर्ष फार महत्वाची आहेत. त्यामध्ये सुद्धा हसत खेळतच होणार आहे, पण याच्यासोबत आपल्या संस्कृतीची जास्त ओळख होईल. आणि यामधलं एक फार महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की 10 दिवस प्रत्येक शाळेने एक वेगळे काढून ठेवायचे. अनेक गोष्टींची ओळख होईल. म्हणजे कुंभार येईल शाळेमध्ये, तो मडकी बनवेल किंवा काही शिल्पकार येतील, ज्यामध्ये शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी पूर्ण अशा वेगवेगळ्या संस्कृतीची, कलांची ओळख करून घ्यायची आहे. आणि मग आहे 6वी ते 8वी. 6वी ते 8वी मध्ये हाच प्रकार, पण जरा जास्त सिरियसली. त्यामध्ये आपली जिओग्राफी, आपला इतिहास, आपले लोक, ह्याच्यावरती भर देत देत सायन्सचे पण काही विषय असे सगळे त्यामध्ये असतील. ह्या दोन्ही वर्गांमध्ये म्हणजे 5व्या वर्गापासून ते 8वी पर्यंत ह्या काळामध्ये 3 भाषा तरी त्या विद्यार्थ्याला आल्या पाहिजेत. अच्छा. या 3 पैकी 2 भाषा तरी भारतीय असल्याच पाहिजेत. अच्छा, प्रामुख्याने भारतीय हव्या. प्रत्येक मुलाला अनेक भाषा शिकण्याची लहान वयातच त्याच्यामध्ये ती क्षमता असते. आणि दुसरं म्हणजे त्या भाषा मातृभाषा असावी का की रिजनल लँग्वेज असावी, म्हणजे प्रादेशिक भाषा असावी, ह्याच्यावरती उहापोहा आहे, नक्कीच आहे. कारण काय असतं, भारतामध्ये आपण इथून तिथे कुठेही जाऊ शकतो. आता मराठी माणूस जर केरळमध्ये जाऊन स्थित झालेला असेल तर आई तर मराठी आहे, पण मग तिथे शाळेमध्ये मराठी भाषा कशी काय शिकवायला, तर म्हणून रिजनल. पण तो मुलगा लहान आहे ना, तो मुलगा मल्याळम हे शिकून घेईल. बरोबर आहे. आता या 5+3+3+4च्या याच्यामध्ये एक शंका प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये येते की बोर्डाचं महत्व. हो, त्या ह्याच्यामध्ये काय 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा राहतील का? बोर्ड आणि वार्षिक परीक्षेमध्येच इव्हॅल्युएशन व्हावं ह्याच्याकडे जोर कमी झालेला आहे. कंटिन्युअस इव्हॅल्युएशन आणि खूप साऱ्या ज्या मी आता म्हटलं ऍक्टिव्हिटीज घडतील, त्यामुळे त्याच्यामध्ये 64 कला ज्या आपल्या आहेत त्या सगळ्या त्या मुलापर्यंत त्याची त्यांना ओळख होईल. तर ते कंटिन्युअस इव्हॅल्युएशन होणारच आहे. त्यामुळे वार्षिक परीक्षेला तसंही महत्व कमी होणार आहे. त्याचप्रमाणे 10वी आणि 12वीच्या परीक्षांना देखील कमी होणार आहे. आणि टप्पे सुद्धा कसे आहेत, आता आपण सांगितलं तसं 3री आहे, 5वी आहे, मग नंतर 8वी आहे, 9वी, 10वी, 11वी आणि 12वी. ह्या 4 एकत्र केल्या आहेत. आणि 9वी, 10वी, 11वी, 12वी हा खूप मोठा क्रुशियल पिरियड असणार आहे. ह्या पिरियडमध्ये त्या मुलाला प्रत्येक शाळेने एक्सपोजर द्यावं की स्वतःची ओळख करून घ्यावी, आपली आवड कशात आहे. प्रत्येक वेळेला सायन्समध्ये जा आणि आर्ट्समध्ये जा आणि तू नाहीतर कॉमर्सकडे जा, ही जी पद्धत होती त्याला आता आळा पडायला हवा आहे नक्कीच. कारण कोणाला आर्ट्सही आवडू शकतं आणि सायन्सही आवडू शकतं. मला सायन्सचे विषय आवडतात, गणितामध्ये खूप आहे आवड, पण मला गाणं सुद्धा येतं, तर ती सोय त्याच्यामध्ये आहे. तर हा जो पिरियड आहे 4 वर्षाचा, हा अत्यंत महत्वाचा अशासाठी मी म्हणते की एक तर आपली आवड कशात आहे ह्याचा त्या मुलांनी आणि त्याच्या पालकांनी विशेषतः लक्ष द्यावं. कमीत कमी 40 असे ऍडिशनल सब्जेक्ट्स त्या पूर्ण 4 वर्षामध्ये त्याच्या हाताखालून जावे. हँड्स ऑन ट्रेनिंग आपण ज्याला म्हणतो की त्यांनी हाताने स्वतः करून पाहाव्या काही गोष्टी, आणि त्यांनी ते करता करता क्रेडिट्स गोळा करावे. अच्छा. आणि त्याचं त्याला कळेल की मला सारखं सारखं म्युझिकच्या क्लासला जायला आवडतं, किंवा मला सारखं सारखं मातीमध्ये खेळायला आवडतं आणि विटा कशा आहेत त्या पाहावं, म्हणजे मी आर्किटेक्चर हा विषय माझा आहे किंवा माझा विषय मेडिसिनच आहे. ह्या सगळ्या विषयांपैकी मला कशात आवड आहे हे त्या मुलाला कळल्यानंतर त्याला ग्रॅज्युएशन करणं सोपं होणार आहे. बरोबर आहे. आणि विषयाची निवड करण्याची संधी देखील त्यांना मिळणार आहे. वेगवेगळे विषय कॉम्बिनेशन मध्ये तो शिकू शकेल. अगदी अगदी. आणि हे सगळे मल्टीडिसिप्लिनरी असणार. याचा निश्चितच खूप फायदा होईल मल्टीडिसिप्लिनरीचा. खूप पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा. पूर्वी काय होत होतं, त्याच्यामध्ये म्युझिक आहे पण त्याला सायन्स अभ्यास करायला लावायचे ना घरचे आणि शिक्षण येते, त्यामुळे त्याच्यातला म्युझिशियन आहे तो बाहेरच येऊ शकत नव्हता. तर ज्या ही पद्धतीने त्याच्यातले गुण बाहेर काढता येतील अशी सोय मला यात दिसते. म्हणजे चित्रकला असेल, संगीत असेल, इव्हन मी तर म्हणेन की लॉन्ड्री, यासारखे विषय देखील विद्यार्थी शिकू शकतात. अगदी. आणि हे व्यवसायाभिमुख शिक्षण आहे की त्यातून ते स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय देखील उभा करू शकतात. हो, कारण सुरुवातीलाच जसं आपण म्हणालात आत्ता की ह्यामध्ये आहे काय, तर
पूर्वीचं जे धोरण ज्यामध्ये आपण शिकलो आहोत त्यामध्ये नोकरदार तयार करण्याची एक सोय होती. आपल्याला नोकरी करायची, चांगल्या पॅकेजची नोकरी करायची. आता यामध्ये जी सोय दिसते आपल्याला ती म्हणजे मला नोकरी द्यायची आहे. आणि अजून एक आम्ही बोलतो भारतीय शिक्षण मंडळ म्हणून आहे, त्याच्यामध्ये जेव्हा मी काही काम केलं त्यावेळेला लक्षात आलं की शिक्षण कसं असावं तर विद्यार्थ्याला युक्त करी, मुक्त करी आणि अर्थ करी. युक्त कशाने करायचं तर कोणत्या तरी स्किलनी, काहीतरी कला त्याला आली पाहिजे, कौशल्य आलं पाहिजे. आणि दुसरं मुक्त करी म्हणजे सगळ्या अंधकारातून, सगळ्या अज्ञानातून मुक्त करणारी ती हवी, बांधून ठेवणारी नसावी. आणि तिसरं म्हणजे त्यांनी पैसे नक्कीच कमवावे, अर्थकरी आहे. अर्थकरी म्हणजे प्रोडक्टिव्ह असावी, काहीतरी क्रिएटिव्ह व्हावं, काहीतरी घडावं त्याच्यातनं. नुसतेच पैसे कमवावे हाही नाही त्यामागचा अर्थ. आज म्हणजे केवळ पैसे, पॅकेज आणि ह्याच गोष्टींमध्ये अडकलेली आपल्याला शिक्षण संस्था दिसते आत्ताची. आत्ताच्या ह्याच्यात आणखीन एक प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये जो उभा राहतोय तो हा की या धोरणाची अंमलबजावणी नेमकी कधीपासून होणार? हे आत्ता पारित झालंय. 1 वर्षाचा काळ नक्कीच आहे त्यामध्ये अंमलबजावणीसाठी. आणि मग त्याचं जे स्पिरिट आहे, ज्याच्यामध्ये त्याचे मुख्य गाभा आहे या धोरणाचा, तो तसाच्या तसा ठेवून. आत्ता कसं आहे, शिक्षण हे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि UGC आहे, AICTE आहे, अशा अनेक संस्था आहेत. शालेय लेवलवरती पण आहेत आणि उच्च शिक्षणामध्ये पण आहेत. त्या सगळ्यांचा समन्वय घडवून आणावा लागणार आहे. काही छोट्या छोट्या बॉडीज बनतील, त्याच्यानंतर त्या लिस्ट ऑफ ऍक्शन्स घडतील, त्याच्यामध्ये प्रायोरिटायझेशन होईल. त्या प्रायोरिटायझेशन नंतर मग ऍक्शन सुरू होतील हळूहळू. काही सायमल्टेनियस होतील, काही एक एक करून होतील, फेज वाईज होईल. सगळं काही एकदम घडणार नाही. बरोबर. तर वेळही दिला आहे. साधारण किती कालखंडामध्ये अंमलबजावणीने कदाचित 2035, 2040 एवढा काळ त्यांनी दिलाय आणि तो योग्यच आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. मगाशी आपण चर्चा करत असताना एक मुद्दा तुम्ही सांगितलात की IITचं जसं महत्व आहे तसंच IITच्या समपातळीवरती इतर विषयांसाठी देखील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ लिबरल आर्ट्स आणि लिटरेचर त्या विषयावरती सांगायचं झालं, त्या दर्जाचे जर का इन्स्टिट्यूशन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स स्टडीज, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ लिबरल आर्ट्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ लिंग्विस्टिक्स अँड लँग्वेजेस, तत्सम, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर, अशा लेवलचे जर इन्स्टिट्यूशन्स तयार झालेत आणि ते जर असले तर मुलं लहान वयापासून मला त्या कॉलेजला जायचंय असा ध्येय घेऊन अभ्यास करायला लागले तर या विषयांचं महत्व नक्कीच वाढणार आहे. बरोबर आहे. आणि असंही म्हणतात ना की ज्या देशातली कला विकसित आहे तो देश समृद्ध आहे आणि तिथला विकास खूप झालेला आहे. तर या दृष्टीने देखील आता कलेला महत्व देत आहेत. ही खूप मोठी गोष्ट, खूपच मोठी गोष्ट आहे. आणि हे सगळे विषय जे आपण दुय्यम समजलो होतो अनेक वर्षापासून, आणि ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान किंवा गणितामध्ये विशेष गती नाही ते विद्यार्थी कधी हुशार समजले गेलेले नाहीयेत. अगदी बरोबर आहे. पण त्यांची हुशारी इतर कुठल्या तरी विषयांमध्ये असू शकते. आणि ती आता शोधायची आहे. चक्रदेव मॅडम, तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमामध्ये आलात आणि अत्यंत मौल्यवान अशी माहिती तुम्ही आम्हाला दिली. मी आपली खूप खूप आभारी आहे. आभार आभाताई.